नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मानवी आरोग्यास घातक अल्फा झोमल प्रतिबंधित गुंगीकारक औषधी टॅबलेट विक्री करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद. आरोपीकडून ₹19,800 किमतीच्या 6,600 गोळ्यांचा अवैध साठा जप्त. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जालना पोलिसांनी सन 2026 मध्ये अंमली पदार्थाचे सेवन व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमावर 38 गुन्हे दाखल करून एकूण ₹16,60,422 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व NPDS घटक प्रतिबंधित असलेली गुंगीकारक औषधी व टॅबलेट विक्री करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक तेकबीर सिंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या. दिनांक 27/8/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाली की लक्कडकोट परिसरात एक इसम अल्प्राझोमल टॅबलेट IP अल्प्राझेबल 0.5 गोळ्यांची पाकिटे बेकायदेशीररित्या ताब्यात बाळगून आहे. त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा टाकून कारवाई करून आरोपी नामे जफर अहमद खान, मंजूर अहमद खान, वय 75 वर्ष, राहणार कारंजा रोड, कटकपुरा, बीड जिल्हा बीड यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून अल्फाझेबल 0.5 कंपनीच्या 6,600 गोळ्यांचे ₹19,800 किमतीचे 11 बॉक्स जप्त केले आहे व आरोपी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 693/2026 कलम 123 278 भारतीय न्याय संहिते कलम 8 22 NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, स्थानिक गुन्हा शाखा जालना यांच्याकडे देण्यात आला. गुन्ह्याच्या तपासात गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या साखळीतील इसम नामे सय्यद युसुफ अली सय्यद, वय 44 वर्ष, राहणार रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना यास रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना, व शिवप्रसाद संतोष बडमदमकर, वय 22 वर्ष, राहणार सुंदरानगर उघडा महादेव मंदिर जवळ परभणी जिल्हा, शेख अलीम शेख इस्माईल, वय 27 वर्ष, राहणार अपना कॉर्नर शालीमार परभणी यांना परभणी शहरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करून त्यांच्या गुन्ह्यातील सहभागी निष्पन्न झाल्याने चारही आरोपितांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून त्यांना पोलीस कस्टडी रिमांड सह न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीची दिनांक 1/9/2026 पावती पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेकबीर सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळे, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सैफो सॅम्युअल कांबळे, पोलीस अंमलदार रमेश राठोड, रुस्तम जयस्वाल, विजय डिक्कर, प्रभाकर वाघ, इर्शाद पटेल, अक्रूर धांडगे, प्रदीप करतारे, चालक गणपत पवार, सुनील पवार, अशोक जाधवर सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. Instagram वर, YouTube वर फॉलो करायला विसरू नका.